चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोपाल जाधव सर एलसी अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर स्वागत करतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन येत आहे, ज्याचं नाव आहे काम काळ वेग. काम काळ वेग. तत्पूर्वी आपली लवकरच आशीर्वाद बॅच सुरू होणार आहे. ठीक आहे, त्याची तारीख करण्यासाठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल एलसी अकॅडमीवर तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे, चला. तर बघा मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन येत आहे कामकाळ वेग. ठीक आहे, चला. तर बघा, हा कामकाळ वेग वरचा पहिला गणित, जे की आहे पट्टीवरचं उदाहरण. ठीक आहे, चलो पाहत आहे, लक्ष द्या. बघा, ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो आणि सी हा सी आहे. प्रिंट मिस्टेक झालेली आहे थोडी. ठीक आहे, चला. ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो, सी आहे. सी आहे. बघा, ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो, सी हा दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. जर तिघे मिळून ते काम 4 दिवसात पूर्ण करत असतील तर एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? काय करायचं? लक्ष द्या. पट्टीवरचे उदाहरण सोडवताना ती जी पट असते ती पट म्हणजे एका दिवसाचं काम असते. ठीक आहे, तर बघा लक्ष द्या. ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो. इथे लिहून घ्यायचं. इथे लिहायचं ए, इथे लिहायचं बी. कोण दुप्पट काम करत आहे? ए. बघा, ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो, म्हणजे बी जर एक काम करत असेल तर ए किती करणार? 2 काम. आणि हे जे पट असते ना, ते पट म्हणजे एका दिवसाचं काम असते. ती पट म्हणजे काय असते? एका दिवसाचं काम. आणि पुढचं वाक्य वाचा. सी हा दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. आता हा जो सी आहे ना, हा सी दोघांच्या एकत्रित दोन किती? 3. म्हणजे सी किती काम करताय? 3. ठीक आहे, पुढचं वाक्य तिघ मिळून. चला, तिघ मिळून म्हणजे तिघांची बेरीज. ए अधिक बी अधिक सी, तिघे मिळून. चला, मग तिघे मिळून 6. हे तिघांची बेरीज 3 आणि 1 4, 4 आणि 2 6. तर मला सांगा, तिघे मिळून एका दिवसात किती काम करतील? 6 काम करतील. ठीक आहे, आणि त्याने काय दिलं बघा, जर तिघे मिळून ते काम 4 दिवसात पूर्ण करत असतील. आता तुम्ही सांगा, तिघे मिळून जर एका दिवसात 6 काम करत असतील, एका दिवसात 6 तर 4 दिवसात 6 चोक 24. ठीक आहे, म्हणजे काय करायचं? या 6 ला किती गुणायचं आहे? तिघाजवळ कोणता अंक आहे? 4. 6 चोक 24. याला म्हणायचं काम. याला म्हणायचं काम. म्हणजे एकूण काम किती आहे? 24 काम आहे. ठीक आहे, आणि मला सांगा पुढचं वाक्य बघा. तर एकटा ए तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? आता काम किती आहे? 24. काढायचं कोणाचं तुम्हाला? ए ला. मग काय करायचं? त्या कामाला ए न भागून टाका. चला, काम किती आहे? 24. 24 भागिले ए जवळ कोणता अंक आहे? 2. 24 ला 2 न बघा. बे 1 बे, बे 1 बे, बे 2 4. सांगा, एकटा ए तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? 12 दिवसात, जे की ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे, बघा, काही एक्स न वापरता, छेदाचं गणित न मांडता, व्यस्त प्रमाण न मांडता आपण विदिन सेकंदामध्ये या पद्धतीने आपण गणित सोडवू शकतो. ठीक आहे, चला, अशाच पद्धतीचा आपण दुसरा गणित पाहूया. पहा, याच पद्धतीचा दुसरा पाहूया. चलो, बघा, पट्टीवरच उदाहरण आहे. पट्टीवरच उदाहरण आहे. ठीक आहे, चलो. ठीक आहे, काय पहा, वाचून घ्या प्रश्न. ए बी व सी. बघा, पट्टीवरचं उदाहरण सोडवताना जिथं पट दिसते त्या पट्टीवर फोकस करायचं. ठीक आहे, चलो. तिघे मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. पुढचं वाक्य बघा. ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो. बघा, इथे पट दिसते तुम्हाला. हे बघा, दुप्पट. जिथं पट दिसते ना त्या पट्टीवरच फोकस करायचं. ठीक आहे, चलो. इथे लिहायचा ए, इथे लिहायचा बी. ठीक आहे, चलो. आता जे दिलं ते ए हा बी च्या दुप्पट. ए दुप्पट म्हणजे बी किती पट करणार? 1 पट. तर ए त्याच्या दुप्पट. इथे लिहायचं 2. आणि हे जे पट असते ना, ती पट म्हणजे एका दिवसाचं काम असते. एका दिवसाचं म्हणजे ए एका दिवसात 2 काम करेल, बी एका दिवसात 1 काम करेल. ठीक आहे, चलो. ए दुप्पट काम करत आहे, ए दुप्पट. ठीक आहे, म्हणजे बी जर 1 करत असेल तर ए किती करणार? 2 पट. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर तर सी हा ए व बी यांच्या एकत्रित कामाच्या. आता सी जो आहे ना, सी हा दोघांच्या एकत्रित 2 आणि 1 3.
दोघांच्या एकत्रित कामाच्या, च्या म्हणजे गुणाकार, चला दोघांच्या एकत्रित कामाच्या किती काम करते 1/3, खालचा 3 वरचा 3 कॅन्सल, म्हणजे सी किती काम करणार आहे एकच काम करणार आहे. ठीक आहे, चला तिघे मिळून म्हणजे तिघाची बेरीज ए अधिक बी अधिक सी, तिघाची बेरीज, तिघे मिळून. चला मग तिघाची बेरीज मांडा, किती ते बघा 2 3 4, तिघे मिळून. मग मला सांगा तुम्ही तिघे मिळून एका दिवसात किती काम करणार 4 काम करणार. त्याने दिलं दिवस कोणाचं तिघाचं. बघा हे वाक्य वाचा, ए बी सी तिघे मिळून एक काम 12 दिवसात करत आहे. आता तुम्ही सांगा तिघे मिळून एका दिवसात किती काम करणार 4, एका दिवसात 4, तर 12 दिवसात 12 चोक 48, म्हणजे सरळ याला 12 ने गुणून टाकायचं, 12 चोक 48, याला म्हणायचं काम, याला म्हणायचं काम. ठीक आहे, चला 48 काम. पुढचं वाक्य वाचा, तर एकटा सी तेच काम, तेच म्हणजे कोणतं काम 48 काम. कोण करणार आहे आता सी, तर एकटा सी तेच काम, काम कोणतं आहे 48, सी ला करायचं आहे. चला सी जवळ कोणता अंक आहे इथं 1, 48 ला 1 न बघा, तर सांगा तर एकटा सी तेच काम किती दिवसात पूर्ण करेल 48 दिवसात पूर्ण करेल, जे की ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे, बघा हाच गणित कोणत्याही पुस्तकात तुम्हाला समीकरणाचा वापर करून, एक्स पद्धतीचा वापर करून खूप मोठ्या पद्धतीने सोडून दिलेला आहे. तसं काही न वापरता विदिन सेकंदामध्ये आपण गणित सोडवू शकतो. ठीक आहे, चला असंच आता पुढचं पाहूया आपण. ठीक आहे, पुढचं टाईप पाहूया, काय लक्ष द्या, पुढचं पहा गणित काय. चलो बघा पुढचा जो प्रकार आहे पहा. ठीक आहे, वाचा काय प्रश्न बघा. 6 पुरुष किंवा 8 मुलं. आता कामकाळ एक हा दुसरा प्रकार आहे. गणित कशाचा बघा, शब्द पहा, किंवा आणि आणिचं गणित आहे. काय दिलं बघा, 6 पुरुष किंवा 8 मुलं एक काम 24 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुलं एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करतील. लक्ष द्या, आता सोडवायचं कसं, काही दुसरं वापरत बसायचं नाही, सूत्र बिलकुल वापरायचं नाही. किंवा व आणीचे गणित सोडवताना काय करायचं, जे वरचा अंक दिसते ते मांडून घ्यायचे. 6 8 आणि किती आहे 24, 6 8 आणि किती आहे 24. ठीक आहे, चलो पुढचं 7 पुरुष आणि 12 मुलं हे दिवस आहे, किती दिवसात पूर्ण करतील. मी तुम्हाला एक्स काढायचा, एक्स काढायचा आहे. मग काय करायचं लक्ष द्या, एक्स काढताना कसं काढायचं लक्ष द्या, हे वरचा गुणाकार मांडायचा 6 गुणिले 8 गुणिले 24, वरचा गुणाकार मांडायचा, भागिले खालचा गुणाकार मांडून बेरीज मांडायची. ठीक आहे, चला खालचं तिरकस गुणाकार 12 सकम 72 प्लस, ठीक आहे, तिरकस गुणाकार करून त्याची बेरीज मांडायची असते. 12 सकम 72 प्लस 7 8 56, 7 8 56. चला वरचं संख्या जशा तसं 6 गुणिले 8 गुणिले 24, ही बेरीज किती येते 6 2 8 7 5 12, बेरीज किती आली 128. आता भाग तोडू आपण 4 न, 4 सकम 24, 4 त्रिक 12, 4 दुने 8. ठीक आहे, 8 1 8, 8 चौक 32, वर 6 6 36, हे 6 गुणिले 6 6 7 36, खाली 4 4 1 4 आणि 4 9 36. तर मला सांगा, तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुलं एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करेल 36, जे की ऑप्शन क्रमांक 36 पाहिजे. ठीक आहे, जे की ऑप्शन क्रमांक 4 9 36, जे की ऑप्शन क्रमांक 2 आहे. म्हणजे 7 पुरुष आणि 12 मुलं एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करतील 9 दिवसात पूर्ण करतील. ठीक आहे, चला पहा असंच पुढचं गणित पाहूया आपण. चलो ठीक आहे, चला पहा काय दिलं वाचा, जर 4 पुरुष किंवा 4 पुरुष किंवा बघा 4 पुरुष किंवा 6 मुले एक काम 12 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 6 पुरुष आणि 3 मुलं एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करतील. ठीक आहे, किंवा व आणीचे गणित सोडवताना पहिल्यांदा हा अंक लिहून घ्यायचे. काय काय पहा, 4 6 आणि 12. ठीक आहे,
4 पुरुष 6 मुलं 12 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 6 पुरुष 3 मुलं किती दिवसात पूर्ण करतील हे तुम्हाला काढायचं आहे. ठीक आहे, चला मग एक्स काढायचं आहे. तर लक्ष द्या कसं काढायचं. पहिल्यांदा हे उभं गुणाकार मांडायचं. 4 गुणिले 6 गुणिले 12 भागिले. ठीक आहे, तर तिरकस गुणाकार करून बेरीज मांडायची. 6 6 36 प्लस 4 त्रिक 12 झालं गणित. काय ते पहा काय आहे. 4 गुणिले 6 गुणिले 12 भागिले यांची बेरीज मांडा. 6 2 8 3 1 4 48 12 1 12 12 चौक 48 खालचे 4 वरचे 4 कॅन्सल. शिल्लक किती राहिलं 6. तर मला सांगा तर तेच काम 6 पुरुष आणि 3 मुलं किती दिवसात पूर्ण करतील 6 दिवसात पूर्ण करतील, जे की ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे, बघा मित्रांनो लक्ष द्या. बघा कामकाळ 1 मधले गणित सोडवताना हे गणित तुम्हाला खूप अवघड पद्धतीने पुस्तकात मांडून दिलेलं आहे. तसं काही न करता ठीक आहे फक्त कन्सेप्च्युअल बेसवर आपण कसं सोडू शकतो तर त्याचा नमुना आहे. ठीक आहे, पहा बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर करायचं आहे, त्याच्यानंतर सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. ठीक आहे, चला धन्यवाद मित्रांनो.